असुर सम्राट दैत्यराज सिंधुरासुर नरदेहाची उत्पत्ती साक्षात ब्रह्मदेवांच्या जांभईतून झाले आणि त्याच नरदेहास साक्षात ब्रह्मदेवाने सिंधुरासुराची साधने बहाल केले आणि त्याच ब्रह्मदेवांचे या पंचतत्वांच्या देहमंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून त्या ब्रह्मदेवांची केलेली आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या सिंधुरासुरास अमृताचं दान या तपोवनाच्या सामर्थ्यानं दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला दैत्यराज सिंधुरासुर अमर छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला चंदमानी जीवाला लागला भक्तिभाव तरीचा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाच माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला नारायण 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 हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे हे त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हेच आमचे कर्म नारायण 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 परंतु मनुष्य कसा
कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे त्याचे उत्तम उदाहरण. पुढे नारायण नारायण. धर्म आणि अध्यात्म यांचीच सांगड घालून सगुण स्वरूप मी साक्षात ब्रह्मदेव देखिला पुणे त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून त्या ब्रह्मदेवांची आराधना केली. मुनी या ब्रह्मांडामध्ये हा असुर सम्राटाचा अमर झाला. नारायण नारायण. परंतु सिंधुरासुरा सर्वांना मृत्यू हा अटळ आहे. नारायण नारायण. पण तुला अमरदान मिळाले. नारायण नारायण. तुझी ही अपाट भल्यतुल्य तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार. सिंधुरासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. नारद मुनी जय जयकार तर फक्त याच असुरी शक्तीचा होणार. कित्येक दिवसांची आज या असुरी शक्तीच्या मुळे आज जर का या सिंधुरासुराला ठरवलं तर या समस्त ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. पुणे या ब्रह्मांडावर सत्ता प्रस्थापित करण्याचा हेतू या असुर शक्तीच्या मनात नक्कीच असेल. यावर आपला काही उद्देश असं? मग ठीक आहे, असेच आक्रमण करते अमरावतीवर. देवराजेंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहे. योग्य वेळी योग्य कथन केलं मुनी. आता हा सिंधुरासुर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती रोत्री आणि पाताळ जिंकून अमरावतीवर त्या देवराजांची अमरावती काबीज करून तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणार पहिला मनसुबा सफल करून या देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सिंधुरासुर पुणे ध्यान असू द्या. जेथे प्रेमाने मिळते तिथे ओंजळ पुढे करावी आणि जेथे सहजासहजी प्राप्त होत नाही येथे मात्र क्रांती पुकारावे. देश कोटी देवांचा राजा तो देवेंद्र स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासुर सम्राटाचे या अमरावतीवर आक्रमण. अरे सिंधुरासुरा, अति गर्व बरा नाही. अरे स्वतःच्या या विनाशाला स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभमणी लालसा यथार्थ स्वार्थाची तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या. अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ माझ म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ माझ म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे
या अमरावतीचा राजा मी इंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर, 12 आदित्यांमध्ये ज्येष्ठ माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे, 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 या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. देव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता पुन्हा ग बाई, सांगू मी आता पुन्हा ग बाई, सांगू मी आता पुन्हा ग बाई, सांगू मी आता पुन्हा. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता पुन्हा ग बाई, सांगू मी आता पुन्हा ग बाई, सांगू मी आता पुन्हा. अटली तुमच्या मनी भलतीच मी लाजले, नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. अप्रतिम, सुंदर
नारायण नारायण नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण नारायण अमरावतीत आलो. प्रथम देवराज इंद्र यांचे दर्शन घेऊया. नारायण नारायण देवराज इंद्र या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभ आशिष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? देवा, पृथ्वीवरती सिंधुरायाने ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली आहे आणि त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा हेच सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो. देवर्षी, परंतु चिंता नसावी. ऐरावतासारखे वाहन, वज्रासारखे अस्त्र आणि बाहुबळाच्या या सामर्थ्यावरती हा देवराज इंद्र या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. ठीक आहे देवा, मी माझे भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. सोहम माझे नाव, सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. इंद्रपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मी, माझा मी. जगी विस्तारिलो माझा मी, माझा मी. जगी विस्तारिलो माझा मी. इंद्रपुरी आलो, सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी, माझा मी. जगी विसरिलो माझा मी. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी, माझा मी. जगी विसरिलो माझा मी.
राजा देवेंद्र अमरावती सोडून येथून प्रस्थान कर, हेच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, माझ्या अमरावतीमध्ये तुझं स्वागत आहे. परंतु दैत्यराज, ही अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. 1,000 अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराच्या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्रा, हा सिंधुरासुर आज तुझ्या अमरावतीमध्ये आला तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोवून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यास. दैत्यराज, तुझे आणि माझे काही वैर नसताना देखील तू माझ्या अमरावतीवरती आक्रमण केले आहेस. वैर तर आहेस देवराज. आठवतो समुद्र मंथनावेळी झालेला असुरांवर आज तुझा अंत या रणांगणाच्या मातीत हा दैत्यराज करेल. मग होऊन जाऊ दे रणसंग्राम दैत्यराज. जाऊ दे. वेळ केली नाही. यावेळी या क्षणी हे युद्ध थांबवून येथून प्रस्थान कर. अजित्वा नैव कदापि जय घोषणा. दैत्यराज, विजयात प्राप्त होण्याआधी विजयाचा आनंद साजरा करणे योग्य नव्हे. देवेंद्रा, ध्यानी असू दे, त्या ब्रह्मदेवांच्या मराठ्यावर झालोय. त्याचा शुभारंभ तुझ्या या अमरावतीला सत्ता प्रस्थापित करूनच होईल. तपोबलाच्या सहाय्याने तू डोळा असून देखील अंध झाला आहे. त्यात तुझी सतत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्यात त्याचा अंत देखील होतो. मृत्यू हे शब्द सुद्धा या सिंधुरासुरास स्पर्श करू शकत नाही. देवराज, अंतकाळ तर तुझा समीप येऊन ठेपलाय. तुझा संधी योगी सन. दैत्यराज, तुझ्यासारख्या वाईट प्रवृत्तीच्या दुर्जनांना सज्जनांनी कितीही चांगला उपदेश केला तरी तो दुर्जन वाईट मार्गाला जातो.
ज्यावेळी ही स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या स्वर्गावरती आम्हा देवांना अधिकार प्राप्त झाला. आम्ही देवश्रेष्ठ ठरलो, तुमच्यासारखे दैत्य नव्हे. आज येथे रणखंड होईल आणि तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा सैन्यातून विराजमान होईल. तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराज इंद्र कदापि पूर्ण होऊ देणार नाही. आल्या मार्गाने पुन्हा पाताळाकडे प्रस्थान कर, पाताळात जाऊन सुखाने राज्य कर. हा देवराज तुला अभयदान देत आहे. असो देवेंद्र, या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी अमरावतीचा राजा, देवदेश कोणी देवांचा सेनापती, या सुरक्षेमुळे रणांगण सोडून पळून गेला. विजय या सिंधुरासुरानं साजरा केला. या अमरावतीचा राजा झाला सिंधुरासुर. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती
झाले. धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही आलेलं पारितोषिक गंगाराम सापसनवाडी, गंगाराम सोळकर सापसनवाडी यांकडून आमच्या या सिंहसुराच्या भूमिकेसाठी 101चं पारितोषिक आलंय. तरी रवणनाथ रिमिक्स मंडळाला अत्यंत त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या विठ्ठला. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा. चंदनटिळा शोभे विठू सावळा. भाळी चंदनटिळा शोभे विठू सावळा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शोभे विठू सावळा. वाळी चंदनटिळा शोभे विठू सावळा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईचा वल्लभा. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईचा वल्लभा. शोभे विठू सावळा. वाळी चंदनटिळा शोभे विठू सावळा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नारायण नारायण नारायण. श्री हरी या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. कल्याणमस्तु. जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी शंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. होय देवा, पृथ्वी लोकी सिंहासुराने ब्रह्मदेवाची कठोर प्रार्थना केली. त्यांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले. आता आता तो या त्रैलोक्याचा राजा होणार. मुनी, मग त्याला तर गर्व झाला असावा. होय देवा, त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला. पृथ्वी जिंकून इंद्रदेवाची अमरावती काबीज केली. आता तुमच्या क्षीरसागरी येणार आहे देवा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मुनी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधून विनाशाय च दुष्कृतां संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मुली, ज्यावेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्यावेळी मी रूपे धारण करून त्या धर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंधुरासुराचा अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. देवा, ठीक आहे, मी येत आहे. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा, तुझी विश्वभ्रमंती सदैव अशीच चालू ठेव. नारायण नारायण. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. भाग्य विधाता विश्वविधाता, भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. 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 भाग्य विधाता विश्वविधाता, भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. क्षीर सागरी बसले हे श्री हरी. असंभवादी संभव, असंभवादी संभव करणार हा सिंधुरासुर. विष्णुदेव, सांभाळा, सांभाळा तुमचा वैकुंठ. आला तुमचा अंतकाळ आला. ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती आणि त्या प्रचितीचा वर अर्थात या देशकोटी देवांचा राजा तो देवेंद्र अमरावती काबीज केले. हे वैकुंठपती विष्णू नारायण, लक्ष्मी नारायणा, तुझे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुम्हा अंतिम चेतावणी. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला बलिदान देण्यास आता माघार नाही. विष्णुदेव आता माघार नाही. ध्यान असू दे, त्या ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच बळावर तुम्हा 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र युद्धात पराभूत करून त्याच्या अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. विष्णुदेव आता माघार नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. अंत सिंधुरासुराचा असंभव.
विष्णुदेव अंतकाळ तर तुमचा समीपेऊन ठेपलाय. नारायणा, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारा तू प्रत्येक वेळी नानारूपी अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य बांधवांचा संहार करणारा देखील तो. श्रद्धा शब्दे वास कहे सुदृढ निश्चय, विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. विष्णू भावनेत स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावर असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे वांदापलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही तुम्हाला शरणे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव वा. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून झाले. याची खरंच स्मरण असून तुम्हा देवांना आहे. ध्यानानो, विष्णुदेव तुझ्या समोर तुझा काळ उभा असता. मोठे लोक पावले तुझी सतसत विवेक बुद्धी. मोठे लोक पावले. अरे वाऱ्यावरती समशेर फिरून कधी वादळाचा अंत होत नसतो. समुद्राला पेटेपळी घेऊन कधी समुद्र संपत नसतो. पतंग जरी विरासाठी जप घेऊन स्वतःच्या प्राणाच्या आहुती देते, त्याचप्रमाणे तुझा देखील अंतकालाचा समीप आला आहेस आणि म्हणून तू माझ्या या क्षीरसागरामध्ये आलायस. तुझ्या अग्नी असेल सामर्थ्य तर स्वीकारा अंगण. कशाला विष्णुदेव, आज तुझ्या कमांड कारस्थानाचा अंत या समरभूमीत आक्रमण. वैकुंठपती विष्णू नारायण या महापराक्रमी असुरासमोर रण सोडून पळून गेला. विष्णुदेव, ध्यान असू दे, तुम्ही हातामध्ये शस्त्र घेतलं म्हणून तुम्ही योग्य होत नाही. ह्याचसाठी अंतर्मनातील जिद्दीचे तेज हे शास्त्राच्या पाण्यात उतरवावं लागतं. आणि त्याच वेळी शास्त्राच्या महाभयंकर पात्यातून पराक्रमाच्या घेडग्या बाहेर पडतात. त्याच पराक्रमात आज विष्णुदेव तुमचा अंत झाला. महादेव
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुही पूर्वी सुनील घाणेकर, पूर्वी सुनील घाणेकर, उर्वी सुनील घाणेकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आलंय. मोहन मंडळ आभारी आहोत. तसेच यशवंत धोपट यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 पारितोषिक आलंय. तरी रमणनाथ रिमिक्स नमन मंडळातील त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा उमला हो माझा सांब सदा शिव भोळा हो माझा सांब सदा शिव भोळा. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे, नाद बघा कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे, नाद बघा उमला हो माझा सांब सदा शिव भोळा हो माझा सांब सदा शिव भोळा. नारायण नारायण भोलेनाथा, या नारदाचा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. नारद कसे का प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण. नारद सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? भोलेनाथ, तुम्ही भोले ते भोलेच राहणार. देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. अशी कोणती अगतिक घटना घडली आहे? देवा, सिंद्रासूर नामक दैत्याने सर्व देवांचे राज्य काबीज केले आहे. तेव्हा तो तुमच्या त्या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभवही निश्चित आहे. नारद, मी पाहतो त्या सिंहासूर दैत्याचा पराक्रम. आपले भ्रमंतीचे कार्य आपण असेच पुढे चालू ठेवा. यावे आपण. ठीक आहे देवा, येतो मी. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या
माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान सदा कैलासे हरण करणे शंभू महादेवाचे आला सिंधुरासूर आला शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे सांब सदाशिव महादेव अर्धनारी नटेश्वरा हरिहरेश्वरा या सिंधुरासुराचा आपला साष्टांग दंडवत दैत्यराज प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ हा सिंधुरासूर दैत्य आपल्या समोर आज एक विनंती घेऊन आला आहे. महादेव आपण तिचा स्वीकार करावा. दैत्यराज तुझी इच्छा व्यक्त करावी. महादेव आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण येथून मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस, पराक्रमी आहेस यातील मात्र शंका नाही. भोलेनाथ पराक्रमी तर हा सिंधुरासूर आहेच. म्हणूनच ब्रह्मदेवाच्या वरानं आणि त्या वराची प्रचिती म्हणजे अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. वैकुंठीचा राणा लक्ष्मीकांत या असुरी शक्ती पुढे रणांगण सोडून पळून गेला. महादेव विचार आपणच करा. दैत्यराज दैत्यकुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. महादेव अंतिम चेतावणी देतो. दैत्यराज हा विश्वविदाता भोलेनाथ तुला अभयदान द्यायला तयार आहे. असा भोलेनाथ एक तर हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महाबलात तुम्ही सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जलाधार सर्पान भस्म जात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. अंत असुरी शक्तीचा ध्यान असू दे. ज्या नरदेहानं मृत्यूलाच जिंकून घेतला त्या नरदेहाचा अंत होईलच कसा. हा देव अंत काळ तर तुमचा समीप येऊन आलाय. दैत्यराज या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे तर देवगण दैत्य होते. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. आता श्रेष्ठत्वाचा झेंडा हासूर सम्राट दैत्यराज सिंधुरासूर मिळवणार. दैत्यराज हा भोलेनाथ विश्वविदाता आहे. विश्वविदाता तुझ्यासारख्या कित्येक दैत्य कैलास पर्वतावर येऊन गेले तेव्हा मी काय तरी बुडवलं. नाव मोहलान केलं तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. दैत्य काय महादेव मग माझ्याच संत घेत चालणार आणि त्यासाठी मी तुमचा बळी घेणार. दैत्यराज या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे
एक मागे ध्येय आणि एक माझं कर्तव्य. याच कर्तव्याला महादेव, तुमच्या याच कर्तव्याला हा थोर सम्राट ग्रहण लावणार. दैत्यराज, अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुण्या जय पराजय कोणता होतो ते नक्कीच होणार रणसंग्रामात विजय सेंदुरासुराचा होईल. पराभवाला तुम्ही सामोरे जाणार. दैत्यराज, तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. अंतकाळ अंत कोणाचा होतो हे रणसंग्रामातच ठरेल. दैत्यराज, अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे भुलवे तृतीय नियंत्रणामध्ये आहे. जर काय तृतीय नियंत्रण उघडलं तर सदा तुझा फट होईल. हे जगाच्या दैत्यराज. आकाशीचा चंद्र भूलोकी आला. समस्त ब्रह्मांडामध्ये सूर्य किरणाने अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृत मध्याची ग्लानी आले. वायू अचल झाला. दैत्यराज सिंधुरासूर सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या धर्माच्या वाटेवर आज तुम्ही चालत आहात
ज्या धर्माच्या नावानं उदो उदो करत आहात ह्यात तुमच्या धर्माच्या कौमपणावर मार्ग घडवे. तुमचा धर्म मी बाधित करेल. एकदा का तुमचा धर्म बाधित झाला देव हो, एकदा का तुमचा धर्म बाधित झाला या ब्रह्मांडामध्ये या सुरेश शक्तीचा जय जयकार, या सुरेश शक्तीचा जय जयकार. मंडळी काही आलेलं पारितोषिक ओंकार आंबेकर यांकडून सिंधरासुराच्या भूमिकेसाठी 201 पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. तसेच मनसे युवा कार्यकर्ते गीतेश शिरकर जामसूत आणि सुशील आंबेकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच प्रियांशी अनिल धोपट यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच वीरेन मानव ठोंबरे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. भोलेनाथ श्रीहरी या सिंधुरासुरापासून या समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. होय देवराज, त्या आसुरी शक्ती पुढे आपली शक्ती अपयशी ठरली आहे. यातून काहीतरी मार्ग हा काढलाच पाहिजे. समस्त देवगण दैत्य बलाढ्य आहे, परंतु काहीतरी योजना खाटवी लागेल. समस्त देवगणांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. होय देव हो, या संकटातून काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. नारायण कदाचित ते इकडेच येत आहेत. सिंधरासुर माथला गर्वाने पेटला. सिंधरासुर माथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाचा इथे बळ. हो दावी देवाचा इथे बळ. सिंधरासुर माथला गर्वाने पेटला. सिंधरासुर माथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाचा इथे बळ. हो दावी देवाचा इथे बळ. सिंधरासुर माथला गर्वाने पेटला. सिंधरासुर माथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाचा तिथे बळ. हो दावी देवाचा
देव हो, काय ही तुमची अवस्था? नारायण नारायण. देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आपणच काहीतरी मार्ग सुचवा. नारायण नारायण. देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता. तो गर्व त्या सिंधुरासुर दैत्याने उतरवला. नारायण नारायण. मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोचला आहे. मुनी, ज्या ज्या वेळी डोळत व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवतं, त्याचप्रमाणे आता यातून तूच काहीतरी आम्हाला मार्ग दाखव. श्री हरी, भोलेनाथ, इंद्रदेव, तुम्ही त्या पार्वतीपुत्र गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण शरण जाऊया. चला तर, चला तर, चला तर. प्रभु राया तारिया भया पासूने. प्रभु राया तारिया भया पासूने. राया तारिया भया पासूने. प्रभु राया तारिया भया पासूने. प्रभु राया तारिया भया पासूने. प्रभु राया तारिया भया पासूने. बाळ गणेशा, या समस्त देवगणाचे आपणास द्विवार वंदन. रक्ष रक्ष गणाध्यक्ष, रक्ष त्रैलोक्य रक्षकम, भक्ता नाम भयम करता, त्राता भव भवार्णवान. नमः तस्मै व गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यत्स्या गत्स्याय ते नाम विघ्न सागर शोषणे. ज्याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या आगासीप्रमाणे शोषित जाण्याचे सामर्थ्य आहे, अशा या गणरायास समस्त देवगणांचा कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद असो. देव, माझी आराधना का करतात? असं कोणतं संकट आलं तुम्हा देवांवर? बाळ गणेशा, त्या सिंधुरासुर नामक असुरी शक्ती पुढे आमची शक्ती अपयशी ठरली आहे. त्याने आमची राज्य काबीज करून आम्हाला सळो की पळ करून सोडलं आहे. यातून आता तूच काहीतरी गणराया मार्ग दाखव. यातून आता तूच काहीतरी गणराया मार्ग दाखव. ठीक आहे. या दैत्यराज इंद्रासुराचा बहादुरी पराक्रम. तू सागर करुणेचा तुलाच दुःख सांगावे. तुझ वाचून इतरार्थ हिरमुकोवनी काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. आता आपण सावध राहायला हवं. तो दैत्यराज सिंधुरासूर कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. हो देवराज, ब्रह्मांडातील सर्व देवांचा कोण, समस्त ब्रह्मांडातील सर्व देवांचा कोण दैत्यराज इथंच आहे. सार्वभौम सम्राट झाला. ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या सूर्य शक्ती पुढे अपयशी झाले, असा एकमेव अजिंक्य योद्धा ब्रह्मांडातील हे देव, हे देव ज्या सूर्य शक्ती पुढे नतमस्तक झाले, एकमेव सूर्य शक्ती अर्थात
दैत्यराज सिंधुरासुर. दैत्यराज, अजूनही संधी गेलेली नाही. या अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवांना शरण ये. आम्ही तुला बलिदान देऊ. शोभत नाही देवेंद्र, तुझ्यामुखी शौर्याची गाथा शोभत नाही. दैत्यराज, हा धर्माचा मार्ग सोड. सत्याने वाग. यात तुझं भलं आहे, नाहीतर तुझा अंत निश्चित आहे. कपाट कारस्थानी वैष्णुदेव, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे वैष्णुदेव आज मात्र धर्माची गाथा गाऊ लागले. वैष्णू नारायणा, नष्ट केला तुमचा धर्म, नष्ट केला. दैत्यराज, कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या अस्वाभाविकतेमुळे तुला मृत्यूचा डावच मिळेल. देवेंद्र, अरे प्यारांनो, या असुरी शक्तीपुढे रणांगण सोडून पळून गेला. नष्ट केला तुमचा देवत्व. देव हो, नष्ट केला तुमचं देवत्व. दैत्यराज सिंधुरासुर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला कितीचा वेळ. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठराखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोयस ना तुझ्या देवांची अवस्था. तुझ्या देवाने समोर शास्त्र त्याग केला तर तुझी काय कथा. तर तुझ्या आणखी सामर्थ्य असेल तर स्वीकार रणांगण. तू तरी वेगळा कसा असशील. तू यांचा अंश. म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. गणेशा, तुलाही गर्व झालाय तुझ्या सामर्थ्याचा. तुलाच नव्हे, तुम्हा सर्व देवांना गर्व झाला होता तुझ्या सामर्थ्याचा. आज तुझ्या समेत तुझ्या सर्व देवांचा सर्वनाश करणार. सर्वनाश. दैत्यराज, पंचमुखदार अंत आज होणार तुझा अंत. या सृष्टीचं रक्षण करणारा, या सृष्टीचं रक्षण करा. विनाश करा. अजूनही संधी घेऊन आम्हाला शरण निश्चित आहे. शक्तीचा मार्ग सर्व विनाशाकडे नेत आहे. रक्षण करा.
बाल गणेशाची लीला आगाध आहे. तरी मूर्ती लहान असली तरी तिची कीर्ती महान आहे. अभिनय कृती केलेली नाही. या रंगमंचावर दिसत आहे. आपण आता या रंगमंचामध्ये दिसून आहे. विनाशिकाले विपरीत बुद्धी. दैत्यराज, तू एक गोष्ट मात्र विसरलास. ज्या व्यक्तीने या भूतलावरती जन्म घेतला त्या व्यक्तीचा अंत हा निश्चित आहे आणि त्यामुळे अंत होणार. प्रहार करा बाळगणेशा, प्रहार करा. या चुकीचं रक्षण करा रक्षण करा बाळगणेश, प्रहार करा. गणेशाचा विजय असो, बाळ गणेशाचा विजय असो, बाळ गणेशाचा